राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. योऽन्तः सुखोऽन्तरारामस् तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 24 आणि 25 या क्रमांकाचे हे श्लोक आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये हे 2 श्लोक एकत्र आलेले आहेत आणि त्यावर ज्ञानोबरायांनी भाष्य केलेलं आहे. ह्या श्लोकांचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. यः अंतः अंतरारामः तथा यः अंतर्ज्योतिः सः योगी ब्रह्मभूतः ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति. या पहिल्या श्लोकाचा अर्थ असा होतो, यह म्हणजे जो पुरुष, अंतःसुखः आत्मस्वरूपामध्येच सुख प्राप्त करणार आहे. म्हणजे ज्या पुरुषाचं सुख अंतरात्म्यातच आहे. अंतरारामः आत्मस्वरूपामध्येच रममाण होणारा आहे, जो आत्म्यातच रममाण झालेला आहे. तथा म्हणजे तसेच, यह म्हणजे जो पुरुष ज्याच्यामध्ये अंतर्ज्योतिही आत्मस्वरूप हाच काय आहे, प्रकाश आहे. अंतरात्म्यातच अपरोक्ष ज्ञान स्वरूप आहे. आत्मस्वरूप हाच प्रकाश आहे. सह तो योगी पुरुष ब्रह्मभूतः ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करतो. म्हणजे ज्याचं सुख अंतरात्म्यातच आहे, जो आत्म्यातच रममाण झालेला आहे, जो अंतरात्म्यातच अपरोक्ष ज्ञान स्वरूप आहे, तो ब्रह्मस्वरूप झालेला योगी ब्रह्मस्वरूप मोक्ष शांतीला प्राप्त करतो. जो पुरुष आपल्या स्वतःच्या अंतरंगामध्ये सुख प्राप्त करतो, स्वस्वरूपामध्येच रममाण होतो, तसेच आत्मस्वरूप हाच प्रकाश त्याच्यासाठी आहे, तो योगी पुरुष ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन ब्रह्मस्वरूप मोक्ष शांतीला प्राप्त करतो. हा पहिला श्लोक. 24वा आणि 25वा जो आहे, लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषय क्षीण कल्मषाः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः. त्याचा अन्वय असा आहे, क्षीण कल्मषाः छिन्नद्वैधाः यतात्मानः सर्वभूतहिते रताः ऋषयः ब्रह्मनिर्वाणम लभन्ते. क्षीणकल्मषाः ज्यांची सर्व पापे क्षीण झालेली आहेत, ज्यांची सर्व पाप
क्षय पावलेले आहेत, छिन्नद्वैधाः, ज्यांचे सर्व संशय नष्ट झालेले आहेत, ज्यांचे सर्व संशय तुटलेले आहेत, यतात्मानः, ज्यांचं मन आपल्या स्वाधीन आहे, म्हणजे ज्यांच्या चित्ताचा निग्रह झालेला आहे, ज्यांचं अंतःकरण आपल्या स्वाधीन झालेलं असून, सर्वभूत हिते रताः, सर्व प्राणीमात्रांच्या हितामध्ये जे रत झालेले आहेत, सर्व प्राण्यांच्या हिताविषयी तत्पर आहेत, ऋषयाः, असे ऋषी ब्रह्मनिर्वाणम लभन्ते, ते ऋषी, ते ब्रह्मवेत्ते ब्रह्मस्वरूप शांतीला प्राप्त करतात, ते ऋषी विदेह कैवल्य अवस्थेला प्राप्त करतात. ज्यांची सर्व पापे क्षीण झालेली आहेत, ज्यांचे सर्व संशय तुटलेले आहेत, ज्यांच्या चित्ताचा निग्रह झालेला आहे, ते सर्व प्राण्यांच्या हिताविषयी तत्पर आहेत, ते ब्रह्मवेत्ते, ते ऋषी ब्रह्मस्वरूप शांतीला मिळवितात. मनोनी असो हे आघवे, एथ न बोलणे काय बोलावे, ते खुणाची पावेल स्वभावे आत्माराम. मनोनी असो हे आघवे, म्हणून हे सर्व बोलणं असो. एथ न बोलणे काय बोलावे, जो न बोलण्यासारखा विषय आहे ते काय बोलावे, त्याच्या संबंधी काय बोलावं, ते खुणाची पावेल स्वभावे आत्माराम, जे आत्मस्वरूपात रममाण होणारे, जे ब्रह्मनिष्ठ आहेत, ते खुणाची पावेल, ते हे वर्म सहज जाणतील. म्हणून असो हे आघवे, म्हणून हे सर्व बोलणं असो. काल ज्याचा आपण विचार केला, भोगी अवस्था की उठी, त्या अहंकाराचा चळू लोटी, मग सुखीशी घे आठी गाढेपणे, तिये आलिंगन मिळी, होय आपे आप कवळी, तेथ जळ जैसे जळी, वेगळे न दिसे, का आकाशी वायू हरपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये, ऐशी द्वैताची भाष जाये, मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कवण आहे जाणते जे. हे जे बोलणं आहे ते भगवंत म्हणतात, म्हणून असो हे आगवे, म्हणून हे सर्व बोलणं असू द्या, राहू द्या म्हटले. अहो, जे न बोलण्यासारखं आहे त्याच्याविषयी काय बोलावं. आता ही जी अवस्था आहे त्या अवस्थेविषयी बोलता येण्यासारखं नाही, ती न बोलता येण्यासारखी काय आहे अवस्था आहे. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे की नाही, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असे जय स्थिती, ते काय देऊ हाती वाचेची या. फार काय सांगावं, श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं आम्हाला जी स्थिती प्राप्त झाली, किंवा ज्या स्थितीमध्ये त्यांनी आम्हाला नेऊन ठेवलेलं आहे, ते काय देऊ हाती वाचेची या. ती वाणीच्या हाती काय देऊ, म्हणजे वाणीद्वारे मी काय सांगू शकतो की आम्हाला कोणती स्थिती निवृत्तीनाथांच्या कृपेनं प्राप्त झालेली आहे. म्हणजे ते न बोलण्यासारखी काय आहे स्थिती आहे. म्हणून असो हे आघवे, येथ न बोलणे काय बोलावे. म्हणून मागील हे सर्व राहू द्या, जे न बोलण्यासारखं आहे ते काय बोलावं. ते खुनाची पावेल स्वभावे आत्माराम, जे आत्माराम, जे ब्रह्मनिष्ठ लोक आहेत ते याचं वर्म सहज जाणू शकतील. ही जाणण्याची गोष्ट आहे, ही काही बोलण्याची गोष्ट नाही आहे. न बोलण्यासारख्या गोष्टीविषयी काय बोलावं. हे पहा, आत्म्याशी जेव्हा समरसता प्राप्त होते, आत्मस्वरूपाशी ज्यावेळेस आपण एकरूप होऊन जातो, त्यावेळेस जे सुख प्राप्त होतं, जे सुख मिळतं, ते वाणीनं सांगता येण्यासारखं नसतं. जसं परब्रह्माचं वर्णन शब्दाने करता येत नाही, तसंच त्या ब्रह्मसुखाचं वर्णन सुद्धा शब्दाने करता येत नाही. कारण ब्रह्म आणि ब्रह्मसुख या दोन
वेगळ्या गोष्टी नाहीत, त्या दोन्ही एकच आहेत. ब्रह्म आणि त्या ब्रह्माचं सुख, अशा या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. ब्रह्म आणि ब्रह्मसुख हे काय आहेत? एकच आहे. नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी, नवे मंत्री तंत्री अनुभवतो. ह्या गोष्टी शब्दाच्या अधीन नाहीत. ती ब्राह्मी अवस्था जी प्राप्त होते, त्या ब्रह्मसुखाचा जो अनुभव प्राप्त होतो, ते शब्दाद्वारे प्रकट करता येणं शक्य नाही. जेथे शब्द खुंटतो त्या अवस्थेमध्ये शब्दाचा काहीच इलाज चालत नाही. येतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसासह. वेदानं देखील त्या परब्रह्म स्वरूपाविषयी बोलताना काय म्हटलेलं आहे? यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह. मनासह वाणी त्या परमात्म्याला जाणायला गेली आणि मागं फिरली. जाणून फिरली का? नाही. अप्राप्य, न प्राप्त करता मागच, मधूनच मागे आली. मनोवाचातीत तुझे हे स्वरूप, तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा तुझं स्वरूप हे मन आणि वाणीच्या काय आहे? पलीकडचं आहे. जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगी, इंद्रिया किर जोगे, काय होईल? या वाणीच्या द्वारे त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही. परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगे. परावाणीलाही अविषय असणारा तो जो परमात्मा आहे, ती वाणी सुद्धा ज्याला जाणू शकत नाही, तिथं वैखरी कैसेनी सांगे. ही वैखरी वाणी कसं काय त्या स्वरूपाचं वर्णन करू शकेल? तिला करता येणार नाही. तो परमात्मा प्रमाणाला विषयच होत नाही. कोणत्याही प्रमाणाला तो विषय होत नाही. प्रमेय परिच्छेदे प्रमेयत्व नांदे, ते काही स्वतःसिद्धी वस्तूच्या ठाई. वस्तू म्हणजे परब्रह्मतत्व, ते कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन ज्ञानोबरायांनी जिथं कुठं संधी मिळेल तिथं केलेलं आहे. 18व्या अध्यायामध्ये सुरुवातीला जय जय देव निर्मळ निजजना अखिल मंगळ जन्मजरा जलद जाळ प्रभंजन असं वर्णन केलेलं आहे. 10 ओव्यांमध्ये जय जय देव असं वर्णन केलेलं आहे. आणि नंतर म्हटलेलं आहे की हे काय एकैक ऐसैसे नाना परिभाषा वसे, स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. आपण कसे आहात? निर्विशेष आहात. आणि हे काय एकैक ऐसैसे, हे एक एक असं तुझ्याविषयी काय स्तोत्र मी करू? स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. कारण हे निवृत्तीनाथा, आपण ब्रह्मस्वरूपात परब्रह्मरूपानंच वर्णन केलेलं आहे ना ते सगळं. तिथं काय म्हणतात ज्ञानोबराय? जी ही विशेषणी विशेषी जे, ते दृश्य नभे रूप तुझे, हे जाणे मी म्हणून लाजे वानना इही. ज्या ज्या विशेषणांनी आपला गौरव करावा, म्हणजे या सृष्टीतील जो जो पदार्थ घेऊन आपल्याला उपमा द्यावी, जी ही विशेषणी विशेषी जे, ते दृश्य, ते सर्व पदार्थ दृश्य प्रपंचाच्या कोटीतील आहेत. असत जड दुःखरूप या प्रपंचातील ते पदार्थ आहेत. तुम्हाला म्हणावं निवृत्तीनाथ समुद्रासारखे आहेत, तुम्हाला म्हणावं निवृत्तीनाथ महाराज आकाशासारखे व्यापक आहेत. तर हे जे सगळे पदार्थ आहेत हे प्रपंचातील आहेत. ते दृश्य नभे रूप तुझे, तुझं रूप मात्र तसं नाही या दृश्य प्रपंचासारखं. हे जाणे, हे मी जाणतो, हे जाणे मी म्हणून लाजे वान नाही. म्हणून आपलं वर्णन करत असताना मला लाज वाटते. लाज वाटते म्हणजे आपलं वर्णन माझ्याच्याने शब्दाद्वारे होऊ शकत नाही. म्हणजे परब्रह्म अवस्था किंवा हा जो ज्ञानीपुरुष त्या ब्रह्मसुखाचा जो अनुभव घेतो आहे, त्या ब्रह्मसुखाचं वर्णन शब्दाद्वारे करता येणं शक्य नाही. हे सगळं काय आहे? अनिर्वचनीय अशी काय आहे? गोष्ट आहे. आता अनिर्वचनीय असलेला हा आत्मा
त्याचं ज्ञान करून देण्याची एक काय आहे रीती आहे, पद्धती आहे. ती पद्धती म्हणजे उपाधीचं स्वरूप सांगून त्या उपाधीच्या निरासा अंती जे तत्व उरतं ते आत्मतत्व आहे असं आत्म्याविषयी बोललं जातं. हा आत्मा आहे असं नाही. अगोदर उपाधीचं स्वरूप सांगायचं आणि हा आत्मा नाही, हा आत्मा नाही, हा आत्मा नाही असं बोलत बोलत सगळ्या उपाधींचा काय करायचा, निराश करायचा. मग जे शिल्लक राहतं ते आत्मतत्व. असं आत्म्याचं ज्ञान करून देण्याची काय आहे एक रीती आहे. पूर्वीचा दृष्टांत ज्ञानोबरायांनी याकरिता दिलेला आहे. जैसे न सांगणेवरी बाळापतीसी रूप करी, बोल निमालेपणे विवरी अचर्चा. ते अचर्चा ज्याची चर्चाच केली जाऊ शकत नाही असा जो परमात्मा आहे त्याचं ज्ञान करून देण्याची ही काय आहे रीती आहे. जैसे न सांगणेवरी बाळापतीसी रूप करी. त्या मुलीला विचारलं तुझा पती कोण आहे, तर ती सरळ सांगत नाही. मग त्या मैत्रिणी विचारतात हा आहे का नाही, हा आहे का नाही, हा आहे का नाही. आणि मग जो आहे त्याच्याकडे बोट दाखवल्यानंतर ती काय करते, मौन धारण करते. मग बाकीचे समजून घेतात की हा तिचा कोण आहे, पती आहे. तसं श्रुती परमात्म्याचं ज्ञान करून देत असताना हा परमात्मा नाही, हा परमात्मा नाही, हा परमात्मा नाही असं काय करून देते, या निषेधमुखानं त्या परमात्मा तत्वाचं ज्ञान करून देते. आणि ज्यावेळेस परमात्मा तत्व उरतं त्यावेळेस ती काय करते, मौन धारण करते. श्रुती काय करते, मौन धारण करते. म्हणजे हे जे सगळं याचा निराश केल्यानंतर जे तत्व उरतं ते काय आहे, परमात्मा आहे. त्या परमात्मा स्वरूपाविषयी शब्दाने ज्ञान करून देता येणं शक्य नाही. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे रत झालेले महात्मे आहेत तेच या ब्रह्मसुखाला जाणू शकतात. ती अनुभवण्याची गोष्ट असल्यानं इतरांना तिचं ज्ञान करून देता येणं शक्य नाही. शब्दाच्या माध्यमातून तिचं वर्णन करता येणं शक्य नाही. भगवंत म्हणतात म्हणून असो हे आघवे, येत न बोलणे काय बोलावे, ते खुणाची पावेल स्वभावे आत्माराम. म्हणून हे सर्व बोलणं असो, जो न बोलण्यासारखा विषय आहे त्या संबंधानं काय बोलावं. आता न बोलण्यासारखी गोष्ट असेल तिच्याविषयी एवढंच सांगता येईल की हिच्याविषयी बोलता येत नाही, एवढंच बोलता येईल. येत न बोलणे काय बोलावे, ते खुणाची पावेल स्वभावे आत्माराम. जे आत्मस्वरूपामध्ये रममाण होणारे जे ब्रह्मनिष्ठ आहेत ते खुणाची पावेल, ते हे वर्म काय करतील, सहज जाणतील, त्याच्या खुणा जाणतील. जे ऐसे सुखे मातले, आपण पाची आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्य किंवा सामरस्याचे. जे ऐसेनी सुखे मातले, जे अशा या आत्मसुखाने मातले आहेत, उन्मत्त झाले आहेत, धुंद झाले आहेत, मस्त झालेले आहेत. कोणत्या सुखानं, आत्मसुखानं. जे ऐसेनी, ज्या अशा सुखानं, म्हणजे ज्या सुखाविषयी बोलता येणं शक्य नाही, जे अनुभवण्याचा काय आहे विषय आहे, अशा या आत्मसुखानं जे मस्त झालेले आहेत. आपण पाची आपण गुंतले, आपणच आपल्या स्वरूपामध्ये काय झालेले आहेत, रममाण झालेले आहेत. ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे, ते ब्रह्मैक्याचे ओतलेले संपूर्ण पुतळे आहेत असं मी मानतो. ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे, सामरस्याचे निखिळ ओतले ते ब्रह्मैक्याचे ओतलेले काय आहेत, पुतळे आहेत. ब्रह्मैक्य भावाचे साक्षात ते काय आहेत, पुतळेच आहेत असं मी मानतो. कोण, जे आत्मसुखानं मातलेले आहेत आणि आपणच आपल्या स्वरूपात रममाण झालेले आहेत. हे पहा, सामान्य ही नशा करणारे लोक आहेत की नाही, वेगवेगळ्या मादक पदार्थांचं सेवन करणारे जी मंडळी आहेत की नाही, त्या पदार्थाचं सेवन केलं की त्याचा कैफ चढत असतो. हे मदिरा पिणारे, दारू वगैरे पिणारी जी लोक आहेत त्यांना ती नशा चढत असते. आणि त्या धुंदीमध्ये ते कशालाच जाणत नाहीत. मद्यपी बरळे भलत्या छंदी, काय बोलतील, कुणा पुढे बोलतील, आपल्या पुढे कोण आहे याची त्यांना भ्रांतच राहत नाही. मग सामान्य
कैफ निर्माण करणारा जो पदार्थ आहे त्याच्या सेवनानं जर माणूस एवढा काय होतो, उन्मत्त होतो, तर मग जे आत्मसुखाने मातले, जे ऐसेनी सुखे मातले, जे या आत्मसुखाने काय झालेले आहेत, उन्मत्त झाले, धुंद झालेले आहेत, त्यांच्या ठिकाणी हा उन्माद निर्माण होतो. याच्यात आश्चर्य काय आहे? म्हणजे सामान्य या मादक पदार्थाच्या सेवनानं जर एवढा उन्माद येतो, तर ज्यांनी ह्या आत्मसुखाचा साक्षात काय केलेला आहे, अनुभव घेतलेला आहे, त्या सुखामध्ये जे काय झालेले आहेत, रममाण झालेले आहेत, त्यांना या सुखाने किती ते काय झाले असतील, धुंद झालेले असतील. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. गायनाचे उडे, ते गातात, नाचतात, गायनाचे उडे, उड्या मारतात. कशामध्ये? आपल्या आत्मसुखामध्ये. लक्षात आलं? ज्ञानोबा म्हणतात, जो मोले मदिरा खाय तो मदिरा नंदे नाचे गाय. नाथ महाराजांचे उभे, जो मोले मदिरा खाय, म्हणजे पैसे देऊन काय करतो, मदिरेचं काय करतो, सेवन करतो. तो मदिरा नंदे नाचे गाय, त्या मदिरेच्या आनंदामध्ये नाचतो, गातो. जेने ब्रह्मानंदू सेविला आहे तो केवीर आहे आवरला. मग ज्याने ब्रह्मानंद सेवन केलेला आहे तो स्वस्थ राहील का? तो एका जागी असा स्थिर बसेल का? लक्षात, एका जागी म्हणजे स्थिर बसेल का, म्हणजे असा सामान्य माणसासारखा तो शांत राहील का? राहणार नाही. त्या हा ती वेगळ्या अर्थानं आलेली आहे. मदिरेचं सेवन करणारा उन्मत्त होतो, या वेगळ्या अर्थानं आलेली आहे. जो मोले मदिरा खाय तो आनंदे नाचे गाय. आणि ज्याने ब्रह्मानंद सेवन केलेला आहे तो कसा स्वस्थ राहील? तर या सुखानं जे काय झालेले आहेत म्हटले, उन्मत्त झालेले आहेत. पुन्हा आपण पाची आपण गुंतले, ते आपणच आपल्या स्वरूपात काय झालेले आहेत, रममाण झालेले आहेत. आपण पाची आपण गुंतले. जसे लोक बाह्य जगतात गुंतले, बाह्य विषयांमध्ये काय झालेले आहेत, गुंतलेले आहेत. हा महात्मा किंवा हे जे ज्ञानी लोक आहेत ते गुंतले, पण कशामध्ये? आपण पाची आपण गुंतले, आपल्या स्वरूपामध्येच काय झालेले आहेत, रममाण होऊन गेलेले आहेत. असे जे कोणी आहेत, भगवंत म्हणतात, ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे. ते ब्रह्मैक्याचे ओतलेले संपूर्ण काय आहेत, पुतळे आहेत असं मी समजतो. त्यांच्या रूपानं जणू काय आहे, मीच या भूतलावरती काय करतो आहे, वावरतो आहे. त्यांचं वर्णन पुढं केलेलं आहे. पहा, ज्ञानोबारायांनी इतकं वर्णन केलंय त्या ज्ञानी महात्म्यांचं, ब्रह्मैक्य प्राप्त झालेल्या महात्म्यांचं. तर श्रोत्यांना सांगावं लागलं, तू संतस्तवनी रतसी तरी कथेची से न करसी, की निराळी बोल देखसी सनागर. इथलाच विषय आहे. अजून 2-4 ओव्या ज्ञानोबा या महात्म्यांचंच वर्णन करतील. त्यावेळेस ते पुढं बसलेले श्रोते सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज ते म्हणतील, आम्हाला विषय कळालेला आहे की ज्याला ब्रह्मसुख प्राप्त झालेलं आहे त्याची अवस्था कशी असते, ते महात्मे कसे असतात. पण तू एकदा संतांची स्तुती करायला प्रवृत्त झालास, संतस्तवन करण्यामध्ये रममाण झालास, की तुला मूळ कथेची आठवणच ठेवत नाहीस. की निराळी बोल देखसी सनागर, आणि कथेला सोडून वेगळीच अशी सुंदर आणि रसाळ भाषा काय करत असतोस, तू बोलत असतोस. असं हे पुढं बोलणार आहेत. ज्ञानोबाराय आता या महात्म्यांचं वर्णन करण्यामध्ये गुंतलेले आहेत. जे ऐसेनी सुखे मातले, आपण पाची आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. ते म्हणजे ते ब्रह्मनिष्ठ लोक,
ते काय आहेत? आनंदाचे अनुकार. ते आनंदाचं तंतोतंत चित्र आहेत किंवा आनंदाचं काय आहेत? प्रतिबिंबच आहेत. जसं आपण आरशासमोर उभं राहतो आणि आपलं प्रतिबिंब त्या आरशामध्ये पडतं, भगवंत म्हणतात ते आनंदाचे काय आहेत? प्रतिबिंबच आहेत. सुखाचे अंकुर, सुखाचे काय आहेत? अंकुरच आहेत. की महाबोधे विहार केले जैसे, किंवा त्यांच्या रूपानं महाबोधानं म्हणजे ब्रह्मज्ञानानं जणू क्रीडा केलेली आहे. म्हणजे त्यांच्या रूपानं जणू काही महाबोध विहार करतो. विहार, आहार विहार, याच्यातील विहार शब्द घेतला तर त्यांच्या रूपानं ब्रह्मज्ञानच जणू काय करतं? क्रीडा करतं, असा अर्थ. आणि विहार शब्दाचा अर्थ जर मंदिर घेतला तर महाबोधानं आपल्याला राहायला केलेलं हे काय आहे? जणू मंदिरच आहे. कोण? हे ज्ञानी लोक. या ज्ञानी लोकांविषयी भगवंत सांगतात ते आनंदाचे अनुकार, ते ब्रह्मनिष्ठ लोक आनंदाचं काय आहेत? प्रतिबिंब आहेत किंवा आनंदाचं तंतोतंत चित्रच आहेत. सुखाचे अंकुर, ते सुखाचे काय आहेत? अंकुर आहेत. सुखाला फुटलेले अंकुरच आहेत. की किंवा महाबोधे विहार केले जैसे, किंवा त्यांच्या रूपानं ब्रह्मज्ञानाने जणू क्रीडा केली आहे, किंवा ब्रह्मज्ञानानं त्या ब्रह्मैक्य रूप महाबोधानं आपल्याला राहण्यासाठी केलेलं काय आहे? मंदिरच आहे. म्हणजे हे महात्मे मंदिर आहेत आणि त्या मंदिरात महाबोध येऊन राहत, असं वर्णन केलेलं आहे. 3 गोष्टी सांगितल्या: आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर आणि महाबोधे विहार केले जैसे. हे पहा, आनंद हा आपल्याला स्थूल दृष्टीला दिसत नाही. आनंद, सुख ही जाणण्याची, उपभोगण्याची काय आहे? गोष्ट आहे. आपल्याला आनंद स्थूल दृष्टीला दिसत नाही, पण जर आनंदाला पाहायचं असेल, आनंद दिसत नाही, स्थूल दृष्टीला दिसण्याचा तो विषय नाही आहे, पण जर आनंदाला पाहायचं असेल तर साक्षात यांनाच पाहावं. हे जे ज्ञानी लोक आहेत यांना पाहिलं की आनंदाला पाहिल्यासारखं झालं. ते आनंदाचे अनुकार, कारण ते आनंदाचं तंतोतंत चित्र आहेत किंवा आनंदाचं काय आहेत? साक्षात प्रतिबिंबच आहेत. अहो, ते सुखरूपच होऊन गेले आहेत. त्यांना दुःख ते कैचे नये स्वप्नासी. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, दुःख काय असतं हे आम्हाला स्वप्नात सुद्धा ठाऊक नाही. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची, ते आनंदरूप होऊन गेलेले आहेत. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. संपूर्ण जीवन आनंदमय त्यांचं होऊन गेलेलं आहे. दुःख त्यांना स्वप्नात सुद्धा ठाऊक नाही. ते त्यांची स्थिती सांगतात की नाही, दुःख ते कैचे नाही स्वप्नाशी. आम्हाला स्वप्नात सुद्धा दुःख ठाऊक नाही. आपल्याकडं मराठी भाषेत शब्दप्रयोग आहे की नाही, वाक्यप्रयोग, दुःख औषधाला सुद्धा त्यांना ठाऊक नाही आहे. ज्या गोष्टीचा अत्यंत दुष्काळ असतो, अत्यंत उणीव असते, तिथं आपण प्रयोग करतो की नाही शब्दाचा. ही गोष्ट आमच्याकडे औषधाला सुद्धा नाही. त्या संतांच्या जीवनात, त्या ज्ञानीपुरुषांच्या जीवनात दुःख औषधाला सुद्धा नाही आहे. दुःख ते कैचे नये स्वप्नाशी. त्यांचं संपूर्ण जीवन आनंदमय झालेलं असतं. म्हणून जर आनंद पाहायचा असेल तर त्यांना पाहावं, कारण ते आनंदाचे काय आहेत? अनुकार, आनंदाचं तंतोतंत चित्र आहेत किंवा आनंदाचं ते काय आहेत? प्रतिबिंब आहेत. सुखाचे अंकुर, ते सुखाचे काय आहेत? अंकुरच आहेत. त्यांच्या रूपानं सुखाला काय फुटलेले आहेत? अंकुर फुटलेले आहेत. किंवा महाबोधे विहार केले जैसे, किंवा त्यांच्या रूपानं या महाबोधानं जणू क्रीडा केलेली आहे. महाबोधच जणू त्यांच्या रूपानं काय करतो? या जगामध्ये क्रीडा करतो. ते म्हणजे साक्षात ब्रह्मज्ञानाचे पुतळेच आहेत आणि त्यांच्या रूपानंच महाबोध हे ब्रह्मज्ञान या जगामध्ये काय करतंय? फिरतंय, क्रीडा करतंय. हा एक अर्थ. किंवा विहार शब्दाचा अर्थ मंदिर केला तर महाबोधानं आपल्याला राहण्याकरिता जणू काय केलेलं आहे? मंदिर केलेलं आहे. म्हणजे हे ज्ञानी लोक त्या ज्ञानाला राहण्याचं काय आहेत? मंदिर आहेत. त्यांच्यामध्ये येऊन तो महाबोध राहत असतो. बोध किती व्यापक आहे. हे विश्वची माझे घर,
ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहाल आपणची जाहाला. या चराचर आपण स्वतःच या चराचर रूपानं ते स्वतःच झालेले आहेत. एवढं त्यांचा बोध काय आहे, व्यापक आहे. ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे. ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. ते विवेकाचे गाव, ते ब्रह्मनिष्ठ लोक विवेकाचं गाव आहेत, म्हणजे विचारांचं काय आहेत ते गाव आहेत. की परब्रह्मीचे स्वभाव किंवा परब्रह्माची जी असंगत्वादी जी काय आहेत लक्षणं आहेत, हा जो परब्रह्माचा काय आहे स्वभाव आहे, त्यांच्या रूपानं ते काय आहेत परब्रह्माचा स्वभावच जणू काही आहेत. ना तरी किंवा अथवा ब्रह्मविद्येचे अलंकारिले अवयव, ब्रह्मविद्येचे अवयव अलंकारिले अथवा दागिने घालून सुशोभित केलेले ब्रह्मविद्येचे हे कोण आहेत, साक्षात अवयवच आहेत. हे ज्ञानी लोक म्हणजे ब्रह्मविद्येचे अवयव. पण कसे, अलंकारिले अवयव. दागिने घालून सुशोभित केलेले ब्रह्मविद्येचे काय आहेत अवयव आहेत. ते विवेकाचे गाव, ते विचाराचं गाव आहेत, मूळ वस्तीस्थान आहेत. आणि त्यांच्याच ठिकाणी काय आहे विवेक आहे. संत तेथ विवेका असणे की जी. संत जेथे आहेत तिथे काय आहे विवेक आहेत. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानात ही जैसे. गुरु जेथे आहेत तिथे काय आहे ज्ञान आहे. ज्ञान कुठे आहे गुरुजवळ आहे. संत जिथे आहेत तिथे काय आहे विवेक आहे. विवेक कुठे आहे संतांजवळ आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात ते विवेकाचे गाव. ते विवेकाचं काय आहे गावच आहे. मग विवेकाचे गाव म्हटल्यानंतर त्या गावात सगळा काय आहे विवेकच विवेक. जे गाव कशाचं विवेकाचं, तिथं कुठेही गेलं कोणत्याही गल्लीत गेलं तरी काय असणार विवेकच विवेक. म्हणजे संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर जीवाला काय प्राप्त होतो विवेक प्राप्त होतो. बैसता संतांचे संगती कळू आले कमळापती. आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. विवेक म्हणजे विचार. विविच्यते इति विवेकः पृथक्करणम. विवेकः हे सत्य आहे, हे असत्य आहे, हे नित्य आहे, हे अनित्य आहे, हे खरं आहे, हे खोटं आहे. लक्षात आलं का. हे सुखरूप आहे, हे दुःखरूप आहे, हे कळणं याला काय म्हणतात विवेक. आणि हा कुठे प्राप्त होतो संतांच्या सानिध्यात. कारण संत हे विवेकाचे काय आहेत गाव आहेत. हे पहा परमार्थामध्ये विवेक तर अतिशय महत्त्वाचा आहे. साधन चतुष्टय जे सांगितलं जातं, ज्ञानाचा अधिकारी म्हणून ज्याचं वर्णन केलं त्या अधिकाऱ्याचं, त्याच्यात तर पहिलं साधन विवेक सांगितलेलं आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व. सगळ्यात अगोदर कोण आहे विवेक. सगळ्या साधनांना मूळ कोण आहे विवेक असेल तर वैराग्य होईल. लक्षात आलं का. वैराग्य कधी होईल, या जगताचं खरं स्वरूप कळेल त्यावेळेस. खरं स्वरूप कळणं यालाच विवेक म्हणतात. विवेक हा उत्तर सर्व साधनांना मूळ आहे. विवेक असेल तर वैराग्य होईल. विवेक असेल तर शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा निर्माण होईल. विवेक असेल तर मुमुक्षुत्व मोक्षाची काय होईल इच्छा निर्माण होईल. विवेक सर्व साधनांचं काय आहे मूळ आहे. आणि तो विवेक संतांच्या जवळ काय होत असतो जीवाला प्राप्त होत असतो. म्हणून ज्ञानोबरायांनी वर्णन केलं हे संत किंवा हे ब्रह्मनिष्ठ लोक विवेकाचे गाव. ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव. परब्रह्माचे ते काय आहेत स्वभाव आहेत. परब्रह्माच्या ठिकाणचे ते जणू काय आहेत स्वभाव आहेत. काय आहे परब्रह्माचा स्वभाव. भगवंत म्हणतो मी जैसा अनंत आनंदो जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू उरेची ना. त्यांच्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा भेद उरलेलाच नाही. मी जैसा अनंत आनंदू, मी जसा अनंत आहे, मी जसा आनंद स्वरूप आहे. जैसाची सत्य सिंधू, जसा सत्याचा जणू मी सागर आहे, तसेच ते आहेत. त्यांच्यात आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदच राहिलेला नाही. म्हणजे परब्रह्माचे जे स्वभाव आहे ते सर्व स्वभाव यांच्या ठिकाणी आहेत. म्हणजे हे म्हणजे जणू त्या परब्रह्माचे स्वभाव आहेत. हे म्हणजे जणू विवेकाचं गाव आहे, परब्रह्माचे स्वभाव आहेत. आणि हे ज्ञानीपुरुष म्हणजे जणू
ब्रह्मविद्येचे अलंकारिले अवयव, ब्रह्मविद्येचे दागिने घालून सुशोभित केलेले काय आहेत? अवयवच आहेत. हे संत म्हणजे साक्षात ब्रह्मविद्येचे अवयव. पण कसे अवयव? अलंकारिले अवयव आहेत. आपण पूर्वी चिंतन केलं तर कधीतरी. आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. अमृतानुभवाचं दुसरं प्रकरण जे आहे गुरुवर्णन या नावाचं, त्याच्यामध्ये संपूर्ण निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. त्या प्रकरणाचा आरंभच या ओवीनं झालेला आहे, मी आत्ता उच्चारलेले. आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. त्याचा अर्थ मी आपल्याला सांगतो. आता उपायवन वसंतू, उपाय रूपी वनाला फुलविणारे हे वसंत ऋतू आहेत. म्हणजे साधक लोक ब्रह्मज्ञान प्राप्ती करतात, देवाच्या प्राप्ती करतात, जे नाना प्रकारचे उपाय करतात, उपायांचं वनच जणू हे साधक लोक आहेत. पण वनाला फळ फुलं येतात कधी? ज्यावेळेस वसंत ऋतू येतो. अगदी त्याचप्रमाणे साधक लोक नाना प्रकारचे उपाय देवाच्या प्राप्ती करतात, पण त्यांचे उपाय फळाला कधी येतात? ज्यावेळेस आमचे निवृत्तीनाथ महाराज त्या साधकाच्या जीवनात प्रवेश करतात त्यावेळेस. हा झाला उपायवन वसंत. जो आज्ञेचा आहे व तंतू, आज्ञा शब्दाचा तिथला अर्थ आहे ब्रह्मविद्या, आणि आहे व तंतू शब्दाचा अर्थ आहे मंगळसूत्र, सौभाग्य लेणं. आमचे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत? तर ब्रह्मविद्येच्या गळ्यातील मंगळसूत्र आहेत. लक्षात आलं का? म्हणजे आमचे निवृत्तीनाथ महाराज नसतील तर ती ब्रह्मविद्या सुद्धा विधवा आहे. बोलले लक्षात येत आहे का? त्या ब्रह्मविद्येला किंमत कुणामुळे आहे? निवृत्तीनाथ महाराजांमुळे आहे, आमच्या सद्गुरूंमुळे आहे. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज नसतील तर त्या ब्रह्मविद्येलाही कोणी विचारणार नाही. कारण पती वाचून सर्वथा, पत्नी उपहती पावे सर्वथा, ज्ञानोबराय म्हटलेले आहेत. पती नसेल तर त्या स्त्रीचा पदोपदी काय केला जातो? अवमान केला जातो. तिची शोभा कशात आहे? तिच्या पती अस्तित्वात असण्यात आहे. म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन काय केलं तर निवृत्तीनाथ महाराज त्या ब्रह्मविद्येच्या गळ्यातील मंगळसूत्र आहेत असं आहे. ह्या महात्म्यांचं वर्णन देखील काय केलं ज्ञानोबरायांनी? ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे, ब्रह्मविद्येचे अलंकारलेले दागिने घालून सुशोभित केलेले अवयव म्हणजे हे ब्रह्मनिष्ठ लोक आहेत. ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे, ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एकैक वाणीसी काही. ते सत्वाचे सात्विक, ते ब्रह्मनिष्ठ लोक शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत की चैतन्याचे अंगिक, किंवा चैतन्याचे काय आहेत? अवयव आहेत, असं वर्णन करू लागले ज्ञानोबाराय. त्या ज्ञानी पुरुषाचं, ज्याने ब्रह्मसुखाचा अनुभव घेतलेला आहे त्याचं. त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज म्हणाले हे बहु असो. लक्षात आलं का? हे विस्तारात्मक बोलणं आहे ना, हे असू द्या म्हटले. एकैक वाणीशी काही एक एक कुठपर्यंत वर्णन करणार? लक्षात आलं का? हे असो म्हटले. आता खूप तुम्ही वर्णन केलं त्या ज्ञानी महात्म्यांचं, आम्हाला विषय कळून चुकला. एवढं वर्णन करण्याची काही आवश्यकता नाही. श्रोते म्हणा, निवृत्तीनाथ महाराज म्हणाले आता अधिक विषय काय करू नका, वाढवू नका. विषयांतर झालं तर ते काय केलं पाहिजे? आवर्त घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच ठिकाणी असे प्रसंग येतात, विषयांतर नाही आहे पण विषय वाढलेला आहे. विषयांतर थोडंच केलं ज्ञानोबारायांनी, जो विषय आहे तोच थोडा काय केला, अधिक त्याचा विस्तार केला, तरी देखील ते जाणकार श्रोत्यांना सहन झालं नाही. ते म्हटले एवढं विषयांतर करण्याची गरज नाही, एवढं लांबवण्याची गरज नाही. ते सत्वाचे सात्विक, ते सत्वगुणातला सात्विकपणा आहेत. जो सत्वगुण आहे ना, त्या सत्वगुणातला सात्विकपणा म्हणजे हे महात्म्य आहेत. की चैतन्याचे अंगिक, चैतन्याच्या शरीराची डौलदार ठेवण आहेत
चैतन्याचे जणू काय आहेत ते अवयव आहेत. हे वर्णन करत असताना निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, हे बहु असो एकैक वाणीसी काही. हे विस्तारात्मक बोलणं फार झालं, पुरेसं झालं. एक एक कुठपर्यंत आता तू काय करणार, वर्णन करणार. बरेच ठिकाणी मी बोलून गेलो. ज्ञानेश्वरीमध्ये प्रसंग आलेला आहे. तव श्री गुरु म्हणती राही, हे तूच बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगा. पहिल्याच अध्यायामध्ये सगळी नमनं केली. ज्ञानोबरायांनी सगळे वर्णन केलं, महाभारताचं वर्णन, गीतेचं वर्णन, श्री गुरु निवृत्तीनाथांना नमन, सगळं वर्णन करत करत गेले. त्यावेळेस निवृत्तीनाथांना वाटलं तर हे ग्रंथाला सुरुवात कधी होणार नेमकी. लक्षात आलं का? धृतराष्ट्र उवाच येणार कधी, पहिला श्लोक गीतेचा येणार कधी. त्यावेळेस ते म्हटले, तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगा. पहिल्या अध्यायात म्हटलेले आहे. लक्षात आलं का? इथं देखील आता आपण बघून आलो विषय पाठीमागं. त्यावेळेसही म्हटले, हा असो अतिप्रसंगू न संडीपा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. हा असो अतिप्रसंगू, हा अतिविस्तार जो आहे तो आता राहू द्या म्हटले. न संडीपा कथा लागू, जो कथेचा प्रसंग आहे त्याला काय करू नका, सोडू नका. जर तसं केलं तर श्लोक संगती भंगू होईल. श्लोकाची जी संगती आहे त्याचा काय होऊन जाईल, भंग होईल. म्हणून मूळ जी कथा चाललेली आहे तिच्याकडे काय करा, लक्ष द्या. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एकैक वाणीसी काही. आणि मग पुढे ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, तू संत स्तव निरतसी तरी कथेची सेन करसी की निराळे बोल देखसी सनागर. पण हा भाग आपण आता नंतर पाहूया. पुंडलीक वरदा हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल देव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोणी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, गुरुवर्य बंशी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.